हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.8 क्लासरूम लायब्ररी वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मिनिंग्स दिलेले आहेत. बुकमार्क, बुकमार्क म्हणजेच काय आपण ते समजून घेणार आहोत. अ पीस ऑफ थिक पेपर और अ प्लास्टिक. अ पीस, पीस म्हणजेच काय तुकडे, थिक म्हणजे जाड, जाड, पेपर म्हणजेच पेपर आपला, और अ प्लास्टिक. अ पीस ऑफ थिक पेपर और अ प्लास्टिक दॅट यू पुट बिटवीन द पेजेस ऑफ द बुक. असा एक जाड पेपरचा तुकडा किंवा प्लास्टिकचा तुकडा जो आपण बुकच्या पेजेस मध्ये ठेवतो. पुट म्हणजेच काय ठेवणे. सो दॅट यू कॅन फाइंड अ पेज अगेन क्विकली. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम ते बुक्स रीड करणार आहात तर क्विकली ते पटकन तुम्हाला तो पेज भेटावा म्हणून जो आपण तिथं तो थिक पेपर ठेवलेला असतो किंवा थिक प्लास्टिक पेपर जे ठेवलेला असतो त्याला बुकमार्क असे म्हणतात. दॅट आफ्टर आहे स्ट्रीप. स्ट्रीप म्हणजे लॉंग नॅरो पीस, एक लांब रुंद असा तुकडा, पेपरचा तुकडा किंवा प्लास्टिकचा तुकडा, त्याला स्ट्रीप असे म्हणतात. लायब्ररी, लायब्ररी म्हणजेच काय ग्रंथालय, लायब्ररी म्हणजेच काय ग्रंथालय. अ रूम, रूम म्हणजेच काय खोली. बिल्डिंग, बिल्डिंग म्हणजेच किंवा इमारत. वेअर द बुक्स आर केप्ट विच यू कॅन रीड ऑर बोरो. अशी काही खोली किंवा असं काही इमारत जेथे पुस्तके ठेवली जातात आणि ते तुम्ही वाचण्यासाठी किंवा उधार म्हणजेच काय घरी घेऊन जाण्यासाठी घरी घेऊन वाचण्यासाठी ते पुस्तकं दिली जातात त्याला लायब्ररी असे म्हणतात किंवा ग्रंथालय असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड रीड. लिसन अँड रीड. लिसन म्हणजेच ऐका, रीड म्हणजेच वाचा. लिसन टू द कन्व्हर्सेशन गिवन ऑन अ टेक्स्टबुक पेज नंबर 31, देन रीड इट. तर आपल्याला पेज नंबर 31 वर टेक्स्चुअल जे कन्व्हर्सेशन दिलेले आहे ते काय करा म्हणलेलं आहे. लिसन, लिसन म्हणजेच ऐका म्हणलेलं आहे. देन रीड इट, त्यानंतर काय करा म्हणलेलं आहे, वाचायला सांगितलेलं आहे. तर टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. टीचर कॉल अ फ्यू स्टुडंट टू रीड अँड इनॅक्ट द कन्व्हर्सेशन. हा जो कन्व्हर्सेशन आहे तो आपल्याला क्लासरूम मध्ये काय करायचा आहे, इनॅक्ट करायचा आहे. म्हणजे तो ड्रामा तिथं घडवून आणून दाखवायचा आहे. 4-5 स्टुडंट्सला घेऊन, फ्यू स्टुडंट्सला घेऊन, काही स्टुडंट्सला घेऊन हा जो कन्व्हर्सेशन आहे ते मुलांना तिथं, स्टुडंट्सना तिथं रीड करायला सांगायचं आहे आणि ते कन्व्हर्सेशन डायलॉग्स तिथं क्रिएट करायला सांगायचं आहे. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन आहे डिस्कस. डिस्कस म्हणजेच काय चर्चा करा. डिस्कस विथ युअर टीचर. तर टीचर सोबत काय करा म्हणलेलं आहे, तर डिस्कस करा म्हणलेलं आहे. चला तर पाहून घेऊया काय म्हणलेलं आहे. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. द टीचर टॉक टू द स्टुडंट्स अबाउट द बुक्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ द रीडिंग. तर इथं टीचर्सना सांगण्यात आलेलं आहे. तर स्टुडंट सोबत आपल्याला काय करायचं आहे, बुक्स बद्दल बोलायचं आहे आपल्याला आणि बुक्सचं इम्पॉर्टन्स तिथं समजावून सांगायचं आहे. रीडिंग किती इम्पॉर्टन्स असतं आपल्या लाईफमध्ये, या सगळ्या गोष्टी तिथं स्टुडंट्सना आणि चिल्ड्रन्सना काय करायचं आहे, समजावून सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया काय विचारण्यात आलेलं आहे. पहा. डज युअर स्कूल हॅव अ लायब्ररी. डज युअर स्कूल हॅव अ लायब्ररी म्हणजेच तुमच्या शाळेत लायब्ररी आहे का, असं स्टुडंट्सला तिथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर पॉसिबल आन्सर येईल यस माय स्कूल हॅज अ लायब्ररी. यस माय स्कूल हॅज अ लायब्ररी. तर आन्सर काय येईल, हो आमच्या शाळेत लायब्ररी आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे वेअर इज द लायब्ररी. तर तुमच्या शाळेत लायब्ररी असेल तर ती लायब्ररी कुठे आहे, शाळेत कुठं आहे, असं हे क्वेश्चन तिथे विचारण्यात आलेलं आहे. तर पॉसिबल आन्सर येईल इट इज नियर माय क्लासरूम. इट इज नियर माय क्लासरूम. तर ती लायब्ररी आमच्या वर्गाजवळ आहे असं त्याचं मीनिंग होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हॅव यू बीन टू द लायब्ररी. हॅव यू बीन टू द लायब्ररी. तर तुम्ही लायब्ररीत गेलात का, असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे.
तुम्ही लायब्ररीला गेला आहात का असं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर पॉसिबल आन्सर येईल यस आय हॅव बीन देअर. यस आय हॅव बीन देअर अशा प्रकारे पॉसिबल आन्सर येईल. त्याचं मिनिंग होईल हो मी लायब्ररीला गेलो किंवा मी लायब्ररीला गेली आहे असं त्याचं मीनिंग होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डू यू हॅव बुक्स ॲट होम. डू यू हॅव बुक्स ॲट होम. तर याचं मीनिंग होईल तुमच्या घरी पुस्तके आहेत का. तुमच्या घरी पुस्तके आहेत का असं त्याचं मीनिंग होईल. तर आन्सर काय येईल यस आय हॅव अ बुक्स ॲट होम. यस आय हॅव अ बुक्स ॲट होम याचं मीनिंग होईल. तर आन्सर त्याचं मीनिंग पहा हो माझ्याकडे घरी काय आहेत पुस्तके आहेत. माझ्या घरी पुस्तके आहेत. तर नेक्स्ट वन दिलेला आहे लेट अस लर्न. लेट अस लर्न म्हणजेच काय चला शिकून घेऊया. क्वेश्चन मार्क अँड फुल स्टॉप. क्वेश्चन मार्क म्हणजेच काय प्रश्नचिन्ह आणि फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजेच काय विराम चिन्ह किंवा आपण काय म्हणतो फुल स्टॉप देतो त्यालाच विराम चिन्ह असे म्हणतात किंवा पूर्ण विराम असे म्हणतात. चुकून विराम चिन्ह म्हणले येथे त्याला पूर्ण विराम असे म्हणतात. चला तर पाहून घेऊया. मेनी सेंटेन्सेस एंड विथ द फुल स्टॉप्स. खूप वाक्यांच्या शेवटी आपल्याला फुल स्टॉप दिसून येतो. काय दिसून येतो फुल स्टॉप दिसून येतो. हावेवर इफ यू आस्क अ क्वेश्चन. जर तुम्ही प्रश्न विचारला असाल. इफ यू आस्क अ क्वेश्चन म्हणजेच काय जर तुम्ही प्रश्न विचारला असाल देन द सेंटेन्स एंड विथ द क्वेश्चन मार्क. जर तुम्ही जेथे प्रश्न विचारला असाल तो सेंटेन्स तो वाक्य कशानं एंड होणार आहे क्वेश्चन मार्क न एंड होणार आहे. तर याचं मीनिंग अशा प्रकारे येईल खूप वाक्यांच्या शेवटी पूर्ण विराम येतो पण जर वाक्य प्रश्न विचारत असेल तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलं जातं. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अलाउड सेंटेन्स गिवन बिलो. नोट द फुल स्टॉप्स अँड द क्वेश्चन मार्क. तर खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत तर ते सेंटेन्स मोठ्यानं रीड करायचं आहे आणि नोट डाऊन करायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे की कुठल्या सेंटेन्सच्या एंडला फुल स्टॉप आलेला आहे आणि कुठल्या सेंटेन्सच्या एंडला क्वेश्चन मार्क आलेला आहे हे इथं समजून घ्यायचं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. The teacher reads aloud the sentence with the correct intonation. तर टीचरनं इथं जे सेंटेन्स दिलेलं आहे तर मोठ्यानं रीड करायचं आहे आणि त्या टोन मध्ये रीड करायचं आहे जेणेकरून मुलांना येथे क्वेश्चन विचारलेलं सुद्धा समजून येईल आणि सेंटेन्स सांगितलेलं सुद्धा इथं समजून येईल अशा टोन मध्ये ते रीड करायचं आहे. सो दॅट स्टुडंट अंडरस्टँड वेअर टू यूज फुल स्टॉप अँड क्वेश्चन मार्क. तर या टोन मध्ये जेव्हा आपण रीड करतो तर तिथे स्टुडंट्सना समजून येईल की फुल स्टॉप्स कुठे येणार आहे आणि क्वेश्चन मार्क कुठे येणार आहे. चला तर पाहून घेऊया. गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स. तर हा काय झाला क्वेश्चन विचारल्यासारखा झाला का नाही. तर इथं मुलांना आपण काय करतो आहे ग्रीट करतो आहे शुभेच्छा देत आहे. तर एंडला काय येईल फुल स्टॉप येईल. यू कॅन टेक वन इच. यू कॅन टेक वन इच. प्रत्येकानं एक एक घ्यायचं आहे इथं सांगण्यात आलेलं आहे. तर इथे सेंटेन्स झालेला आहे त्यामुळे लास्टला काय आलेलं आहे फुल स्टॉप झालेला आहे. तर मे आय गेट पिक्चर बुक. मे इतर काय झालेलं आहे ती परमिशन घेत आहे विचारत आहे मे आय गेट अ पिक्चर बुक. इथं टोन चेंज झालेला आहे पहा. जेव्हा क्वेश्चन विचारतो तर तिथं आपलं टोन चेंज होत आहे. जेव्हा टोन चेंज होणार तर तिथे काय येणार क्वेश्चन मार्क येणार. मे आय गेट अ पिक्चर बुक. तर इथं प्रश्न विचारताना आपला टोन चेंज होतो तर तिथे काय येणार आहे क्वेश्चन मार्क येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट वुड यू लाईक टू रीड. तर तुम्हाला काय वाचायला आवडेल क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. व्हॉट वुड यू लाईक टू रीड. इथं टोन चेंज झालेला आहे तर एंडला काय येईल क्वेश्चन मार्क येईल. तर अशा प्रकारे मुलांना टोनिंग मधून हा सेंटेन्स समजून सांगायचा आहे. फुल स्टॉप जेथे येईल क्वेश्चन मार्क जेथे येईल या टोनिंग नुसार मुलांना तेथे समजून येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. क्लासवर्क होमवर्क.
स्टुडंटसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटी 2 and 3 टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुक मध्ये काही ऍक्टिव्हिटी देण्यात आलेला आहे 2nd and 3rd. तर ती ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, मुलांनी बाय ओन सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड द वर्ड्स गिवन बिलो अँड देन राईट देम. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहे, तर ते वर्ड्स मोठ्याने रीड करायचं आहे आणि राईट देम म्हणजे लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. मॉर्निंग, मॉर्निंग म्हणजे सकाळ. टीचर, टीचर म्हणजेच वाईफ. पोएट्री, पोएट्री म्हणजेच कविता. पिक्चर, पिक्चर म्हणजे चित्र. टुडे, टुडे म्हणजेच आज. लायब्ररी, लायब्ररी म्हणजेच काय, ग्रंथालय. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे टिक द करेक्ट आन्सर. टिक द करेक्ट आन्सर. खाली काही क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, त्याचे ऑप्शन्स सुद्धा देण्यात आलेले आहे. तर करेक्ट ऑप्शन्सला आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. हु वॉन्ट्स टू रीड ऑल द बुक्स. तर आपण कन्व्हर्सेशन टेक्स्च्युअल लेसन मध्ये पाहिलो होतो, तर सगळे बुक्स कोणाला रीड करायचे होते, तर सगळे बुक्स आदिलला रीड करायचे होते. कोणाला रीड करायचे होते, आदिलला रीड करायचे होते. तर वर्कबुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आलेला आहे. काय आलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आलेला आहे. तर आपण येथे राजू हा जो नाव नेम आहे तो तिथं आपण खोडणार आहोत. त्याच्या जागी आपण काय लिहिणार आहोत, आदिल लिहिणार आहोत. तर आदिलला काय करूया, टिक करूया. वर्कबुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे, तर तिथे तुम्ही करेक्शन करून आदिल हे नाव लिहून घेऊ शकता. तर आदिलला काय करायचं आहे, आपल्याला टिक करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हु आस्क फॉर द पिक्चर बुक. हु आस्क फॉर द पिक्चर बुक. पिक्चर बुक साठी कोणी विचारलं, तर कन्व्हर्सेशन आपण टेक्स्च्युअल पाहिलं, तर पिक्चर बुक साठी रोमानं विचारलं होतं. टीचरला काय विचारलं होतं, तर मला पिक्चर बुक मिळेल का, असं तिनं रोमानं टीचरला क्वेश्चन केलं होतं. तर रोमा काय येईल, करेक्ट ऑप्शन येईल. रोमा काय येईल, करेक्ट ऑप्शन येईल. हु वॉन्ट्स अ पोएट्री बुक्स. पोएट्री बुक्स कोणाला पाहिजे होतं, पोएट्री बुक्स कोणी मागितलं होतं टीचरला, तर राजूनं मागितलं होतं. काय, कोणी मागितलं होतं, राजूनं मागितलं होतं. तर करेक्ट ऑप्शन येईल राजू. राजूला काय करूया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हु थँक्स द हु थँक्स द टीचर. तर टीचर्सना सगळ्यांनी कोणी धन्यवाद केलं, थँक्स म्हणजेच काय, धन्यवाद. टीचर्सला कोणी धन्यवाद केलं, तर एंडला पहा टेक्स्च्युअल मध्ये थँक्यू टीचर सगळ्या चिल्ड्रन्सना म्हणलेलं आहे. सगळ्या चिल्ड्रन्सना काय म्हणलेलं आहे, टीचरला थँक्यू टीचर म्हणलेलं आहे. तर करेक्ट ऑप्शन येईल ऑल द चिल्ड्रन. ऑल द चिल्ड्रन्स हे करेक्ट ऑप्शन आहे. तर C1 ला काय करूया, करेक्ट करूया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे राईट क्यू इफ द फॉलोइंग सेंटेन्स आर द क्वेश्चन्स अँड यस इफ द सेंटेन्स आर इफ दे आर नॉट. तर खाली काही आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहेत, जर ते क्वेश्चन्स असतील तर त्या बॉक्समध्ये क्यू हे सेंटेन्स लिहायचं आहे. जर क्वेश्चन नसतील तर आपल्याला यस हा सिम्बॉल तेथे लिहायचा आहे. चला तर पाहून घेऊया. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. पहा, तुझं नाव काय. तर हा काय आहे, क्वेश्चन आहे. तर फर्स्ट बॉक्स मध्ये आपण काय लिहूया, क्यू हा लेटर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे दिस इज माय बुक. दिस इज माय बुक हे माझं पुस्तक आहे. तर हे सेंटेन्स आहे, क्वेश्चन नाहीये. तर या बॉक्स मध्ये यस हा लेटर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय वॉन्ट अ पोएट्री बुक. आय वॉन्ट अ पोएट्री बुक. तर मला कविताचं पुस्तक पाहिजे आहे. मला कविताचं पुस्तक पाहिजे आहे. तर हा झाला सेंटेन्स, क्वेश्चन नाहीये. तर त्या बॉक्स मध्ये यस हा लेटर लिहिणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वाय आर यू लेट टुडे. तर तू आज उशिरा का आलास, किंवा तू आज उशिरा का आलीस, असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर बॉक्स मध्ये क्यू हा लेटर लिहून घेणार आहोत. नेक्स्ट वन आहे ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेला आहे. ऑलरेडी टेक्स्च्युअल मध्ये आपण हे पाहिलेलो आहोत. बुकमार्क प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे आपल्याला. टेक्स्टबुक पेज नंबर 32 वर त्याचे इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. तर बुकमार्क प्रिपेअर करण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे.
तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.8 क्लासरूम लायब्ररी वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.